असं वाटतंय त्या गोष्टीबद्दल मला एकच माणूस सांगू शकतो. हॅलो. नमस्कार. मी बोलू शकते? बोला, पण जरा लवकर बोला प्लीज. विशाखा कुठल्याही क्षणाला येईल. ती आता तनया, अखिल, आई बाबा सगळेजणच घरी आलेत. ते त्यांनी सोनोग्राफीमध्ये बाळाच्या इमेजेस पाहिल्या. कशा कशा काय पाहिल्या नाही, म्हणजे सगळेजण खूप आनंदाने वर्णन करून सांगत होते. मला सांगाल का? कारण तुम्ही तर म्हणाला होतात ना की ही प्रेग्नन्सी फेक आहे. मग मग हे असं कसं काय कळलं? ॲक्च्युली मलाही कळत नाही आहे. आमची फॅमिली डॉक्टर, मला माहिती आहे विशाखाने तिला हाताशी धरून काहीतरी घोळ केला असणार. तनयाची प्रेग्नन्सी खोटी आहे हे मात्र नक्की आहे. विशाखा हे सिद्ध करायला काही करू शकते एवढंच मला माहिती आहे. माझी एक विनंती आहे तुम्हाला. तुम्ही हे जे काही आहे ते एकदा घरी फक्त सगळ्यांसमोर सांगू शकाल का? आणि हे जर असंच चालू राहिलं ना तर घरच्यांची फसवणूक होईल आणि कोणालाच सहन नाही होणार. यावेळेस घराचे वादळ येईल ना, त्याने अख्खं घर उद्ध्वस्त होईल. प्लीज मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, तुमच्या मुलीचा संसार जर तुम्हाला वाचवायचा असेल ना तर प्लीज एकदा जे काही खरं आहे ना ते एकदा प्लीज इथे येऊन सगळ्यांना सांगा. मी विनंती करते प्लीज. हे बघा, तुमची कळकळ मी समजू शकतो, पण फ्रँकली स्पीकिंग मी तिथे येऊन तसं सांगणार नाही. तनयाची प्रेग्नन्सी खोटी आहेच, पण विशाखाला मी चांगलाच ओळखतो. उद्या तनयाचा संसार तिच्या बापामुळेच उद्ध्वस्त झाला हे बोलायला सुद्धा ती कमी करणार नाही. आणि हे ह्याच्यावरच थांबणार नाही. ती पुढे जाऊन तुम्हाला सुद्धा खूप त्रास देऊ शकते याचीही मला कल्पना आहे. आणि म्हणूनच मी हे तिथे येऊन नाही बोलणार. बरं, आपण नंतर बोलू. बाय. एकाची, आतल्याची, बाहेरच्याची, बाहेरची, माझी कोणाची दृष्ट लागली असेल तर ती जाऊ दे ग बाई. बघ, काय तू काय बघत उभी आहेस? स्वयंपाक तयार आहे का? भूक लागली असेल सगळ्यांना. जेवण तयार आहे. आई, पण मला आज भूकच आहे. काय माहिती जेवावंसं वाटतच नाहीये. असं करून कसं चालेल बाळा? 2 जीवांची आहेस तू. तू उलट दुप्पट जेवायला पाहिजेस. तुला काही वेगळं खायचंय का? सांग ना, वसू करेल. अहो नाही, उगाच कशाला तिला त्रास? त्रास कसला आलाय त्यात? तिचं कामच आहे ते. करेल ती. तू फक्त काय खायचंय तेवढं सांग. आई, मला ना आज कोथिंबीरीच्या वड्या खाव्याशा वाटतात. सकाळपासून इतकं क्रेविंग होतंय ना. पण ते बनवायला वेळ लागतो ना. जमेल का आत्ता बनवायला? न जमायला काय झालं? काय ग? बनवते. चल. किती नाटकी मुलगी आहे ही. घरातल्यांच्या सगळ्यांच्या भावनांची खेळते. हिची प्रेग्नन्सी फेक आहे हे समजल्यावर घरच्यांना काय वाटेल याचा जरा सुद्धा विचार करत नाहीये मुलगी. शुद्ध फसवणूक आहे ही खोटी प्रेग्नन्सी म्हणजे. हे अगं सगळ्यांच्या भावनांची खेळतीये गती. काय वाटेल सगळ्यांना जेव्हा सत्य सगळ्यांच्या समोर येईल? आई बाबांना किती वाईट वाटेल, अखिलला किती वाईट वाटेल, घरच्यांना किती त्रास होईल या सगळ्याची कल्पनाच नाहीये त्या मुलीला. नाही, पण या सगळ्याला ती डॉक्टर पण तेवढीच जबाबदार आहे. ती याच्यात पहिल्यांदा अडकली पाहिजे, म्हणजे सगळं प्रकरण आहे ना आपोआप बाहेर येईल. वसू, म्हणजे मला असं वाटतं की तू आता कुठलंही पाऊल उचलू नकोस. म्हणजे या सगळ्या विरुद्ध तुझ्याकडे कुठलाही ठोस पुरावा आत्ता नाहीये. पण अजून काही गोष्टींचं थोडं उलगडत नाहीये मला. ही म्हणजे ज्या माणसाचा मी पाठलाग करत होते त्या माणसाला एका ट्रकने उडवलं. मरताना त्याने लकीचं नाव घेतलं. कोण होता तो माणूस? त्याने लकीचं नाव का घेतलं? आता हे जे काही होत आहे त्या सगळ्याचा लकीशी काय संबंध आहे?
तनयाने त्या माणसाला इतक्या मोठ्या रकमेचा चेक का दिला, या प्रश्नांची उत्तरच सापडत नाहीत. सगळी ना गुंतागुंत आहे. या सगळ्याशी कोणाचा संबंध असेल असं वाटतंय तुला? मला राहून राहून असं वाटतंय की तनया आणि विशाखा मॅमचं त्या माणसाशी असलेल्या कनेक्शनचं उत्तर लकीच देऊ शकेल. कदाचित लकीलाच माहीत असेल की तनया आणि विशाखा मॅम हे सगळं का करतायत, नेमका त्यांचा उद्देश काय आहे. आणि जेव्हा मला तो उद्देश कळेल ना, तेव्हा मी या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचू शकते. तेव्हा मला या सगळ्याचे धागेदोरे सापडतील असं वाटतं. आणि त्यासाठी मला लकीला भेटावंच लागेल. पण त्याला भेटायचं म्हणजे परत ये रे माझ्या मागल्या, नकोस ती पिढा. नाही बरोबर आहे, त्याला भेटणं तितकंसं अवघड नाहीये. नाही काय ना, हे बंद केलेलं प्रकरण पुन्हा सुरू केल्यासारखं होईल. आणि हे आकाशरावांना कळेल तेव्हा त्यांना काय वाटेल? हं? त्यात तुझ्या सासूबाई, त्या तर तुझ्यावर कोपतील. नाही म्हणजे मला असं वाटतं की या सगळ्याचा ना तू नीट विचार करायला हवास. काय ग? अगदी बरोबर. नाही बरोबर आहे, म्हणजे कल्पना आहे मला या गोष्टीची, पण होणाऱ्या परिणामांपेक्षा हे संकट जास्त मोठं वाटतंय मला. आणि त्यासाठी मला सत्य कळलं पाहिजे. जर मला सत्य कळलं तर मी माझ्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकते. आणि म्हणूनच मला लकीला भेटावंच लागेल.